आणि मुंबईमध्ये महायुतीला शह देण्यासाठी तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना यश मिळणार का, हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेनं पूर्ण ताकद लावली आणि ते पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा धरल्यानंतर मुंबईचा महापौर हिंदूच होणार असल्याचं सांगत मुंबईकरांची मनं वळवण्याचा महायुतीनं प्रयत्न केला. मुंबईतल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर मुंबई पालिका महापालिका कुणाची याचं उत्तर अवघ्या काही तासामध्ये स्पष्ट होणार आहे. मुंबईच्या प्रचाराचा जर आपण ग्राफ पाहिला तर मराठी विरुद्ध हिंदुत्व अशीच ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून हिंदुत्वावर जोर दिला गेला, तर ठाकरे बंधूंनी मराठी भाषा, मराठी माणूस, मुंबईतलं मराठी माणसाचं अस्तित्व आणि या सगळ्याच्या अनुषंगानं प्रचार करत मुंबईतल्या मराठी माणसाला जास्तीत जास्त मतदान करण्याचं त्यांनी आवाहन केलं. त्यामुळे आता दोघांपैकी कोणाची रणनीती यशस्वी ठरली हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. हिंदुत्वाला कल दिला गेला की मराठीच्या मुद्द्याला मतदार राजानं उचलून धरलं, हे अवघ्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय. त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. मंत्री शंभूराज देसाई साहेब आहेत. साहेब, कसा राहिला प्रचार? ताकदीनं तुम्ही महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनं लढते आहे. शिवसेनेनं शहराचा विजन आणि शहराच्या डेव्हलपमेंट, शहराचा विकास करण्याच्या अनुषंगानं सकारात्मक मुद्दे घेऊन आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं चाललेलो आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद सर्वसामान्य मतदारांचा ह्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेला आहे आणि मला विश्वास आहे आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विकासाचा कानमंत्र आमच्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील शिवसैनिकांना दिलेला आहे, उमेदवारांना दिलेला आहे, त्याच्यावरती भिस्त ठेवून आम्ही केवळ विकास हा मुद्दा समोर घेऊन लोकांपुढे गेलो, त्याच मुद्द्याला लोकांनी पसंती दिलेली आहे. किती जागाचा अंदाज तुमचा ठरवताय तुम्ही? किती जागावर? मी एवढंच सांगेन की सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेला शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय महापौर करता येणार नाही, एवढा नंबर आमचा असेल. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. तर तिकडे पुणे पिंपरी चिंचवडमध्ये भाजपसोबत गेलेल्या